नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदीमध्ये 3 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तथाकथित महाराजाला पोलिसांनी गजाआड केला आहे. आळंदीतील एका नामांकित वारकरी संस्थेत 3 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 52 वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर राहणार आळंदी तालुका खेड याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वारकरी संस्था ही खूप जुनी असून अलीकडेच ती नोंदणीकृत देखील झाली आहे. मृदुंग वादनाच्या शिक्षणासाठी ही संस्था प्रसिद्ध असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला ताब्यात घेतलं असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अटकेची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. रोहकल चाकण तालुका खेड येथून जुन्नर तालुक्यातील वडस धरणावर फिरायला गेलेल्या 13 पर्यटक तरुणांपैकी एक तरुण वडस धरणात पोहायला गेलेला असताना धरणाच्या खोल पाण्यात बुडून तो बेपत्ता झाला. गेल्या 4 दिवसांपासून शोधकार्य केल्यानंतर शुक्रवारी 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता त्याचा मृतदेह मिळून आला आहे. सुनील ठोंबरे वय वर्षे 36 राहणार रोहकल तालुका खेड असे वडस धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो व त्याचे 13 मित्र चाकणजवळील रोहकल तालुका खेड येथून वडस धरणावर फिरण्याकरता मंगळवारी दिनांक 23 जानेवारी रोजी गेले होते. धरणालगतच्या एका हॉटेलमध्ये ते सर्वजण थांबलेले असताना सुनील हा हॉटेलच्या मागील धरणाच्या पाण्यात पोहायला गेला होता. यावेळी तो खोल पाण्यामध्ये बुडाला. धरणात बेपत्ता झालेला सुनील ठोंबरे याचे मित्र नातेवाईक वडस धरणालगत 4 दिवस बसून होते. अखेर शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी त्याचा मृतदेह मिळून आला आहे. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व तनुजा घनवट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. खेड तालुक्यातील काळूसमध्ये FPL लीग या क्रिकेट सामन्यांची शुक्रवारी 26 जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. या निमित्ताने बलाढ्य 8 संघ मैदानात उतरले आहेत. या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर व क्रिकेट शौकीन उपस्थित होते. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव सहादू टोपे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली आहे. साहेबराव टोपे हे मूळचे वाकी तालुका खेड गावचे सुपुत्र आहेत. पोलीस दलात त्यांची 32 वर्षे सेवा झाली असून नवी मुंबईमध्ये 29 वर्षे त्यांनी सेवा केली असून सध्या ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सिद्धेगव्हाण गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सैनिक धनंजय धाऊत्रे तर उपाध्यक्षपदी वैभव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संपूर्ण खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेड तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, खेड पंचायत समिती कार्यालय, विविध जिल्हा परिषद व माध्यमिक विद्यालये, चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिका व पोलीस स्टेशन या ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. सर्व शासकीय कार्यालय आणि प्रशालांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. खेड तहसीलदार व प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार व प्रांत यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण संपन्न झाले. संपूर्ण खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायती आणि राजगुरुनगर, चाकण, आळंदी शहरातील आजच्या ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर एक थोडक्यात नजर टाकूयात. खेड तालुक्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजगुरुनगर येथे शासकीय ध्वजारोहण प्रांत जोगेंद्र कटारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी तहसीलदार प्रशांत बेडसे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नायब तहसीलदार मदन जोगदंड, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, निवडणूक नायब तहसीलदार राम बिजे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राजगुरुनगर सहकारी बँकेत अध्यक्ष दिनेश ओसवाल, तहसीलदार कार्यालयात प्रशांत बेडसे, प्रांत कार्यालयात जोगेंद्र कटारे, खेड पंचायत समितीत गट विकास अधिकारी विशाल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात संजय मुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राजगुरुनगर शहरातील युवक युवतींनी
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने हुतात्मा शिल्पस्थळावर अभिवादन करून शहरातून रॅली काढत अभिवादन केले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खेड पंचायत समितीच्या आवारात गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर बांधकाम विभागाचा ध्वजारोहण शाखा अभियंता जयंत कचरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राजगुरुनगर शहरातून प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाजत गाजत प्रभात फेरी काढून हुतात्मा राजगुरूंना अभिवादन करण्यात आले. वेताळ येथे सिद्धेश्वर विद्यालयात सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, ॲडव्होकेट जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चाकण शहरात नगर परिषद, पोलीस स्टेशन, संग्रामदुर्ग किल्ला, श्री शिवाजी विद्यामंदिर आदी विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. संपूर्ण खेड तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. संपूर्ण खेड तालुक्यातील आजच्या कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. माता की जय. इश्रा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी ऑलिम्पिक वीर पैलवान बबनराव डावरे फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य व धामणे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मल्लांच्या भव्य कुस्ती स्पर्धा खेड तालुक्यातील धामणे येथील आखाड्यातील लाल मातीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडल्या. वेगवेगळ्या गटातील पैलवान उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील अनेक नामांकित मल्ल देखील येथे उपस्थित होते. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे पाण्याच्या टाकीवरून खाली पडलेला युवक जखमी झालाय. विनोद विजय गुळवे असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सदरचा युवक मनोरुग्ण असल्याचे व मागील 2 दिवसांपासून याच टाकीवर असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेची प्रजासत्ताक दिनी शुक्रवारपासून सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी गुंफले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आपले मौलिक विचार व्यक्त केले. ज्यांनी स्वातंत्र्याचा पाया घातला त्यापैकी एक महत्वाचे हुतात्मे राजगुरू आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी विकासाचा पाया घातला आणि या संपूर्ण परिसराला सुशिक्षित करण्यासाठी हे महाविद्यालय स्थापन केले, शिक्षण संस्था स्थापन केल्या, त्या बुट्टे पाटलांना आपल्या सर्वांच्या वतीने मी पहिल्यांदा हार्दिक अभिवादन करतो. आज 26 जानेवारी निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आधार पावलांना सामाजिक संस्थेतर्फे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना पादत्राणे प्रदान करण्यात आले. खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश फलके, उपाध्यक्षपदी राजेंद्र मांजरे यांची निवड झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे आणि चाकणचे मुख्याधिकारी यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक अनुभवदाता सहकार्य. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषद हद्दवाढीचे घोंगडे मागील 7 ते 8 वर्षांपासून एकीकडे भिजत पडलेले असतानाच या तीनही नगर परिषदांची आणि लगतच्या गावांची एकच महानगरपालिका करण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू झाल्याची बाब समोर आली आहे. या चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषद यांची एकच नवीन महानगरपालिका करण्याची राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पत्र देऊन याबाबतचे अहवाल आणि अभिप्राय शासनास पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत चाकण आणि खेड तालुक्यातील सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी यांच्याशी
संपर्क केला असता त्यांनी याबाबत नेमकं काय सांगितलंय पाहूयात. गुरुनगर परिषद यांनी जो निर्णय घेतला की महानगरपालिका व्हावी तर त्याला आमचा विरोध आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर असा शासनाचा प्रस्ताव आला आहे असं आम्हाला समजतं. परंतु आमची चाकणकर हे नागरिक यांना चाकण ही नगरपालिका स्वतंत्र असावी, त्यामध्ये जर समाविष्ट गावं करायची असेल तर ती वगळून चाकण नगर परिषद ही नगरपालिका व्हावी आणि जे काही 450 कोटी रुपये आम्हाला शासनाकडून मिळालेले आहे ते पूर्ण विकासाच्या कामाला खर्च झाल्यानंतर पुढचा प्रस्ताव करावा. मी शेखर पिंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विभाग प्रमुख म्हणून सांगतो. चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या तिन्ही नगरपरिषदा मिळून जी महानगरपालिका होणार आहे आणि आता शासनाचे 450 कोटी रुपये प्रलंबित आहेत. चाकणमध्ये 179 कोटीची योजना आहे, पाणी योजना आहे, गटार योजना आहे, लाईटच्या योजना आहेत. या सर्व योजनेसाठी 450 कोटी रुपये येऊन पडलेले आहेत आणि ते 450 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आम्हाला महानगरपालिका होण्यास आमचं काही हरकत नाही. शासनाने जे आमच्या चाकण नगर परिषदेला 450 कोटी रुपये दिलेले आहेत तो संपूर्ण खर्च चाकणमध्येच झाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही महापालिका करा नाही तर काही करा, आमचं काही मत नाही, परंतु त्याच्या आधी 450 कोटी रुपये पूर्ण चाकणकरांसाठीच खर्च करावे, कारण आम्ही त्या यातना. आमचा गावकऱ्यांचा त्या महानगरपालिका तीव्र विरोध आहे. कारण नगरपालिकेने मिळकत सर्वेक्षण केलेलं आहे. मिळकत सर्वेक्षणानुसार आमच्यावर कुठलाही एक प्रकारचा बोजा पडणार नाही जास्त आकारात. असं समजलं की चाकण नगरपालिकेचे महापालिकेमध्ये रूपांतर होणार आहे, परंतु चाकणमधील सर्व नागरिकांची अशी तीव्र भावना आहे की आम्हाला महानगरपालिका नको आहे. आळंदी नगर परिषद, राजगुरुनगर नगर परिषद आणि चाकण नगर परिषद हे तीन मिळून हा महानगरपालिका करण्याचा प्रस्ताव शासनात एक पत्र आलं असं संपूर्ण गावामध्ये चर्चा चालू झाली. परंतु आमचं असं म्हणणं आहे की खेड तालुक्यामध्ये या 3 नगर परिषद महत्त्वाच्या आहेत. त्या खेड नगर परिषद असेल, आळंदी नगर परिषद असेल किंवा चाकण नगर परिषद असेल, तेथील नागरिक महत्त्वाचा त्यांचा विचार करून हा पुढचा शासनाने निर्णय घ्या. चाकण नगर परिषद ही चाकण नगर परिषद ब आहे ती अ कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, परंतु महानगरपालिकेमध्ये जाऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची तयारी चाकण काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबू, परंतु महानगरपालिकेमध्ये जाऊ देणार नाही म्हणजे नाही. धन्यवाद. असं कळलं बाबा इथं महापालिका होणार आहे तर चाकण नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर करायचं, आळंदी, राजगुरुनगर अशी बाकीची गावंही घ्यायची असं काहीतरी शासनाचं पत्र आलंय तर त्याचा आमचा विरोध आहे. आपणा सर्वांनाच माहिती की महाराष्ट्र शासनातर्फे विभागीय आयुक्त महोदयांना पत्र पाठवण्यात आलेले आहे की आळंदी, चाकण आणि खेड मिळून एक महानगरपालिका तयार करण्यात येईल. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही नागरिकांनी या गोष्टीसाठी विरोध दर्शवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की चाकण आणि आजूबाजूचे जे काही ग्रामपंचायती आहे आपले याच्या 2 नद्या भामा आणि इंद्रायणी याच्या अंतर्गत जेवढा काही परिसर आहे तोच एक चाकण नगरपालिका वर्ग किंवा महानगरपालिका असा करावा. ही जी काही लोकसंख्या आहे ही 5 म्हणजे 3 आपल्याला माहिती आहे की ड वर्ग महानगरपालिकेसाठी 3 लाखाचा जो काही क्रायटेरिया त्याच्या पुढे आपली चाकण नगरपालिका आणि बाजूच्या 2 ग्रामपंचायती आणि आजूबाजूची जी काही गावं आहेत ती जातील. आपण पाहतोयच की चाकणचा विकास एकदम वेगाने वाढत आहे. पण त्याची शहराची लोकसंख्या ही 10 वर्षात वाढताना 21%, 15% अशी वाढत असती. पण चाकणची लोकसंख्या जी 2011च्या सेन्ससनुसार 68,000 होती, आता ती जवळपास 1 लाखाच्या पुढे म्हणजे ही खूप मोठ्या प्रमाणे वाढलेली आहे. आणि MIDCचं आपण हे पाहता अजूनही ही भरमसाठ वाढणार आहे. अनुषंगाने लोकांनी ही मागणी केलेली आहे की चाकण हीच एक महानगरपालिका करावी आजूबाजूच्या ग्रामपंचायत. हे जे काही त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे, एक आंदोलन त्यांनी केलेलं आहे आणि हे शासनाला त्यांनी दिलेल्या या बाबतीमध्ये नक्कीच सकारात्मक पाठवू. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.